प्रेक्षकांच्या नजरा जे बसले होते ते जागे झालेत आणि यावेळी सामन्याच्या दिशेनं पावलं त्यांचे देखील आलेत. म्हणजेच 6 मध्ये 9 धावांची गरज. फलंदाजी ट्रॅकवर समोर, स्ट्राईकवर सुशील, गोलंदाजी ट्रॅकवर सूरज. पहिला चेंडू ऑन साइडला केला, टच चेंडू हवेत आहे. जरूर काय कशासाठी ट्राय केलाय, त्यासाठी ट्राय जरूर केला होता, परंतु यावेळी 2 धावा वेगानं काढण्यात यशस्वी झालाय का? यस, धावा 2 मिळाल्यात. म्हणजेच आता समीकरण मित्रांनो बदललं गेलंय. 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. म्हणतात की ज्या दिवशी तुमचा संघर्ष कथा बनेल त्या दिवशी समजा तुम्ही विजेते झालात. आणि याच्यासाठीच हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांच्या दरम्यान. हे जबरदस्त बॅटल वाटलं होतं थोडस. वाटलं होतं की 41 धावांची गरज असताना चांगली फलंदाजी करून लगेच ओव्हरच्या अगोदर सामना संपवतात की काय, परंतु इथं मात्र गणित चेंज झालंय. प्रेक्षकांच्या नजरा लागलेला हा दुसरा चेंडू या ओव्हर मधला ऑन साइडला झालाय. टर्न चेंडू यावेळी हवेत आहे. झाला इथं आणखीन एक जबरदस्त झेल आणि इथं खेळाडू झालाय फेल. बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय केदार याला. सॉरी सुशील बॅक टू पॅव्हिलियन गेलाय. आणि बघायला गेलं तर महत्वाची गडी सामन्यामध्ये ट्विस्ट बोलतात तो हाच तो ट्विस्ट आहे. आता रंगतदार सामन्यामध्ये काय होतंय काय होणार हे रसिक प्रेक्षकांची धडधड देखील वाढली आणि त्याचबरोबर दोन्ही संघांच्या खेळाडूंची देखील हृदयाच्या डोक्यांची धडधड आपल्याला पाहायला मिळते. डीजे वाल्यानं देखील आपला आनंद यावेळी साजरा करून या सामन्याच्या दिशेनं आपल्या सर्वांचं कान बरोबर डोळे देखील उघडे ठेवण्यास सक्षम भाग पाडला गेलाय. या केपीएल पर्व मध्ये पहिला सामना असा होईल असं वाटलं नव्हतं, कारण पहिल्या इनिंग मध्ये 41 धावा झाल्या होत्या आणि त्यांचा पाठलाग करत असताना संघर्षमय घडी या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू शिल्लक असतील 4, धावा बनवायच्या 7. म्हणजेच आता धडपड चालू झाली. विजयाची भूक दोन्ही संघांना आहे, परंतु विजयाची भूक दोन्ही संघांना जरी असली तरी संघर्ष आणि मेहनत जो ताकदीनं घेणार आहे तोच या सामन्यामध्ये विजेता ठरणार आहे. म्हणतात की ज्याची पायमुळं संघर्षात खोल असतात त्यांना परिस्थितीची वादळ हलवू शकत नाही, परंतु इथं मात्र दोघांच्या समोरचा संघर्ष, दोघांच्या समोरचं विजयाची आशा, दोघांच्या समोर विजयाचं बॅटल उभा राहिलंय. गोलंदाजी चांगली की फलंदाजी चांगली, 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवर सूरज एकदा आपल्या नावाचा कारनामा करताना पाहायला मिळतोय. यावेळी किरण आला आणि किरण मात्र सिंगल धाव घेतली. सिंगल से काम नाही चलेगा भी, कारण आता 3 चेंडू 6 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये रणसंग्राम, काही गडबड, काही गोंधळ, सगळं काही चालू आहे. हृदयाच्या डोके खेळाडूंच्या बरोबर प्रेक्षकांचे देखील वाढले गेलेत. जिथं जिथं जागा आहे तिथं तिथं रक्षक प्रेक्षक देखील आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. परंतु 3 चेंडू 6 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सूरज समोर यावी असणार आहे केदार. चेंडू पडला आडव्या बॅटला, लॉब केलाय, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या अगदी जवळ. झालाय जबरदस्त झेल आणि यावेळी चेक देखील केलं जाते. अर्थातच संपलाय या केदार याचा खेळ. बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय केदार याला. बघायला गेलं तर मोठा फटका खेळलाय, जबरदस्त कॅच या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि यावेळी केदारनं मात्र खेळ खल्लास. म्हणजेच आता समीकरण बदलतंय. आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि धावा बनवायच्या 6. एक
मोठा फटका. समीकरण बदलू शकतोय परंतु तो मारणार कोण, ही जबाबदारी स्वीकारणार कोण, आणि पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर प्रवीण जंगम मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता देवाच्या सर्व काही आशा आकांक्षा आहेत. अर्थातच आपण बघतोय राज गांधीवाली संघ यावेळी देवाची आराधना करताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावांची गरज असताना प्रवीण नावामध्ये विन आहे, करतोय का संघाला विन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु यावेळी चेंडूला बघायला गेलं तर तो जरासा वाईट सुरू झाला होता आणि वाटलं होतं की धावा होती की काय, परंतु समीकरण बदललं गेलंय. आता समीकरण बदलतंय मित्रांनो. चेंडू शिल्लक आहेत 1, धावा बनवायचे आहेत 5, म्हणजेच काय तर चौकार मारला तर सुपर सुपर ओव्हर असेल. जर सामना टाय झाला तर आयोजक कमिटी तर सुपर ओव्हर ना, ओके. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर देखील पाहायला मिळणार आणि षटकार झाला तर सामना कोण जिंकणार, तर सामना जिंकेल राज दिवाळी स्पोर्ट्स संघ. तर दुसऱ्या साईडला हा सामना जर डिपेंड केल्या तर मात्र या सामन्यात तोंडातला घास घेऊ शकतात SD स्पोर्ट्स संघ. शेवटचा चेंडू, आखेरचा चेंडू, 5 धावांची गरज. किरण आहे स्ट्राईक वरती. आता मात्र हृदयाची धडधड नाही तर ठोके देखील मोठ्याने वाजू लागलेत. 1 चेंडू 5 धावांची गरज. KPL पर्व 9व्या मधला पहिला सामना असा जबरदस्त फायनलचा जसा थरार पाहावा तसाच पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर काय होणार, सुपर ओव्हर की विजयी कोणता संघ, बघूया मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्या क्रिकेटसाठी, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्या मैदानातल्या जोशासाठी, संघर्षासाठी. ओहो, हा चेंडू टाकला गेलाय परंतु काय केलंय देखील पंच देखील आपला इशारा देतील आणि यानंतर ठरणार आहे या सामन्यातील भवितव्य पंचांच्या हातामध्ये गेलंय. कारण पंचाने केलाय घोषित वाईट, म्हणजेच काय आता चेंडू शिल्लक असतील 1, धावा बनवायच्या 4, म्हणजेच 1 चौकार जर आला तर सामना जिंकणार आहे राज गंदीबाले स्पोर्ट्स संघ. तर दुसऱ्या साईडला या 4 धावा कशा डिपेंड होतात हे देखील पाहायला मिळणार आहे. SD स्पोर्ट्स संघ आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सूरसज्ज झालाय. SD स्पोर्ट्सचा हा हुकमी एक्का वापरला एक शेवटच्या क्षणी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु या चेंडू डॉट आलाय, म्हणजेच काय मित्रांनो जाता जाता 41 धावा डिपेंड करण्यात यशस्वी झालाय आणि याच बरोबर KPL पर्व 9व्या मध्ये पहिला